नमस्कार मंडळी, आज आपण केली आहे आपल्या विहिरीची साफसफाई. आपण विहिरीमधून कचरा, झाडपाला, प्लॅस्टिक अशा खूप साऱ्या वस्तू काढल्या ज्या आपल्याकडून किंवा वावधानामुळे पडल्या होत्या, त्या आपण याच्यातून काढल्या आहे. या विहिरीजवळ लिंबाचं झाड असल्यामुळं त्या लिंबोळ्या पडतात, छोटा मोठा पाचोळा पडतो, तो आपण काढलेला आहे आज. आणि सगळ्यांचं सहकार्य लाभलं. आमचे सुरेश काका, वसंत अण्णा, सागर दादा यांनी खूप सारं सहकार्य केलं. आपल्या विहिरीमधल्या पडलेला घाण काढण्यासाठी, विहिरीच्या कडेला असलेलं गवत, पिंपळ, अरुण्याची झाडं काढण्यासाठी. या सहकार्यामुळं आपल्या विहिरीचं साफसफाई ही अवघ्या अर्ध्या तासात झाली. आता त्या विहीर तर खूपच खोल आहे, ती जवळपास 50 फूट खोल आहे. पण सध्या त्याच्यात इतकं पाणी आलं आहे यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे. आता फक्त ती 7-8 फूटच उघडी आहे किंवा त्यापेक्षा कमी असेल. माझ्या मते ते 2 फुटाची कमी आहे, त्या हिशोबाने ते 5 ते 6 फुटच उघडी आहे. इतकं पाणी आलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळेच तो साफसफाई करणं शक्य झालं आहे की इतक्यावरती पाणी असल्यामुळं आम्हाला त्या डस्टबिनमध्ये त्या सगळ्या घन कचरा काढता आला, ओढता आला. त्याच्यामध्ये खूप सारे प्लास्टिक पण होतं वरतून पडलेलं, ते आम्ही आज काढून स्वच्छ केलं. आणि विहिरीच्या आजूचे सगळ्या साफसफाई केली आहे. आणि विहिरीमध्ये असलेले वेलवर्गीय झाडं झुडपं सगळे तोडून साफसफाई झालेली आहे. आणि त्या तुम्हाला आता याच्यामध्ये खूप सारे घरटे पण दिसले असतील. ते घरटे साळून घ्यायचे आणि ते पुढे बी त्यामुळे ते काढून घेतले. त्याच्यात काही पक्षी नव्हते, त्यामुळं काढण्याचं काही अडचण नाही आली आपल्याला. आणि त्याच्यामुळं होणारा पाण्याचा खराब होणं टाळलं. आणि आमच्या वडिलाचंही सहकार्य लाभलं. आमच्या आप्पांनी खूपच मार्गदर्शन केलं या गोष्टीसाठी. अशाच प्रकारे आमची साफसफाईची मोहीम चालू होती आज आणि योग्यरित्या पारही पडली. आमचा गणूबाई बी खूपच मेहनती माणूस, त्याने खूप सहकार्य केलं. त्यांनीच डस्टबिन आणून दिली होती. ती खूपच छान प्रकारे त्या डस्टबिनमध्ये सगळ्या घनकचरा जमा झाला आणि आम्ही ती साफसफाई योग्यरित्या करू शकलो. प्रकारे तुम्हीही आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करा.